आपल्यामुळे कोणी दुखावला गेला ना तर आपण माफी मागून टाकायची. मेल्या माफी मागण्यात कसला आलाय रे कमीपणा. हे मला खूप रिलेट करतात. जर आपल्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर सॉरी म्हणायला कमी नाही पडलं पाहिजे. ही गोष्ट फक्त नात्यांसाठी नाही तर बिझनेससाठी पण तितकीच खरी आहे. प्रत्येक बिझनेसमॅन कधी ना कधी चूक करतो, पण फरक चूक होण्यात नसतो, फरक ती चूक शिकवणाऱ्यात असतो. रिअल एस्टेट मध्ये पण प्रोजेक्ट कधी डिले होतो, कधी अनएक्सेप्टेड चॅलेंजेस येतात, कधी न विचार केलेल्या चॅलेंजेस येतात. अशा वेळेस बायर्स समोर दोनच ऑप्शन असतात. एक एक्सक्यूज द्या आणि दुसरा म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. मी नेहमी दुसरा ऑप्शन निवडतो, कारण जेव्हा तुम्ही ऑनेस्टली आणि ट्रान्सपरंटली कम्युनिकेट करता तेव्हा ट्रस्ट बिल्ड होतो. बायर्सला वाटतं हा डेव्हलपर प्रॉब्लेम पासून पळत नाही तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आणि बिझनेस मध्ये ट्रस्ट हा कोणत्याही ब्रोकर पेक्षा मोठा असतो. लक्षात ठेवा, चुका लपवणारे बिझनेस मध्ये टिकत नाही, बट चुका शिकवणारे बिझनेस वर्षोनवर्ष लोकांचा विश्वास राहतात. तुम्हाला काय वाटतं, बिझनेस मध्ये परफेक्शन महत्वाचे का ट्रान्सपरन्सी? कमेंट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.